हॅलो. आज की नाही आपण बहीण भावाची गोष्ट ऐकूया. पूर्वी कसं ह्या बहीण भावाच्या गोष्टीला महत्त्व होतं. म्हणजे कसं आम्हाला त्याच्यानंतर बरेच वर्ष हा धडा होता. बहीण भावाचा धडाच असायचा, कारण लोकांना काहीतरी कळायला पाहिजे म्हणून. पण आता तसं नाही आहे. आजचे दोघंही बहीण आणि भाऊ एकदम सक्षम झालेले आहेत. पण तरीसुद्धा तुम्हाला माहीत असायला पाहिजे की अशा प्रकारे पूर्वी होतं. ओके. तर एक कुटुंब होतं. नवरा बायको, आई बाबा, एक मुलगा आणि मुलगी. ओके. मुलगा शिकतो BA LLB होतो. मुलीच्या शिक्षणाची वेळ आल्यावर वडील म्हणतात, तुला काय करायचं शिकून, मुलगी आहेस, परत तुझ्यासाठी मोठा शिकलेला मुलगा आम्हाला बघत बसायला लागेल. तू झालीस ना 11वी पास झालं, आता आपण तुझं लग्न लावून देऊ. ती म्हणतं ठीक आहे. मग का आता पूर्वीच्याकडे असं मुलींना आवाज नव्हता, व्हॉईस नव्हता, त्यामुळे ते म्हणाले हां ठीक आहे बाबा. मग त्यांनी बघितला एक चांगला मुलगा, नोकरी तसं बँकेत वगैरे नोकरी करणारा मुलगा त्यांनी तिच्यासाठी शोधला. ओके. झालं, छान लग्न वगैरे केलं आणि त्यांचं छान चाललेलं होतं. तिला मुलगा झाला. तर तिने मुलगा झाला म्हटल्यावर जनरली पूर्वीच्या काळात खूपच मोठं हे होतं, प्रस्थ होतं की आता मुलगा झाला आहे तर आपण काहीतरी मस्त थाटात बारसं करूया. छान बारसं केलं, अगदी थाटात केलं. तर आतासारखे की हॉल बिल घेऊन त्या काळात शक्य नव्हतं, पण जे काही केलं ते खूप छान थाटात केलं. भावाला, आईवडिलांनी आणि भावाला बोलवलं. भाऊ आला नाही, काय मला वेळ नाही आहे वगैरे सांगितलं आणि सोडून दिलं त्याने. ती म्हणाली ठीक आहे, नसेल माझ्या भावाला वेळ. आई बाबा म्हणे अगं नाही गं, तो हल्ली रात्री उशिरा येतो, सोडून दे ना, आम्ही आलो आहेत ना. बरं. पण त्यावेळेला काय झालं, त्याचा एका मुलीशी लग्न जमलेलं होतं. खूप श्रीमंत होती ती, इतकी श्रीमंत होती की तिचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपण दोघांनीच शक्य तर आहे. पण हा थोडा कर्मठ होता. नाही काही झालं तरी मी माझ्या आईबाबांशिवाय राहणार नाही. बरं. मग मोठा फ्लॅट घेतात त्या काळात आणि त्याच्यामध्ये एक रूम आईबाबांना देतात, एक आपल्याला, असं ते जगत असतात. एक दिवस काय होतं, त्याच्या त्यालाही मुलगा होतो, लग्न होतं त्याचं, त्याला मुलगा होतो. मुलाचं मुंज करायची असते. हा चुकून बहिणीला बोलवलं जात नाही. चुकून बरं का, बोलवतच नाही बहिणीला. बहीण वाट बघते आणि तिला वाटलं विसरला असेल माझा भाऊ, जाऊ दे आपण जाऊया, आमंत्रण कशाला हवं, माझं घरचंच आहे ना, म्हणून ती तरीसुद्धा जाते. ओके. तिच्याकडे असलेली साडी वगैरे नेसते आणि ती जाते. गेल्यानंतर तर म्हणतो आलीस का, वा, अगं राहिलं तुला आमंत्रण, बरं ठीक आहे, हरकत नाही. आणि मग नंतर झालं सगळे हे जातात, विधी सगळ्या होतात आणि जेवणाच्या पंक्ती बसतात. पंक्ती बसताना ती पहिली बाहेरच्यांची वगैरे असे ते चालू असतात ना, घरच्यांच्या पंक्तीच्या ती आईबाबांच्या बाजूला जाऊन बसते. तर तो भाऊ येतो, अगं तुझं इथे नाही थाट वाढलं आहे, तर मग तिकडे वाढलेलं आहे. हो का. तर तिकडे म्हणजे कोणी बाई, सगळे बायका बसले ना, सगळे कामगार लोक, त्यांच्याबरोबर ठेवलं आहे मी. चांगलं आहे सगळं, तू काळजी करू नको, सगळं व्यवस्थित आहे. हो का, बरं. ती जेवते वगैरे आणि घरी जाते. कालांतराने त्या मुलाचं लग्न होतं आता एक 15 वर्षांनी. आणि मी तोपर्यंत हिचं काय होतं, ही म्हणते मला माझ्या वडिलांनी शिकवलं नाही, त्यामुळे मी 11वीच राहिले. नवरा जेमतेम BA BCom मिळाला, जी नोकरी आहे बँकेत वगैरे करून आम्ही कसं तरी आम्ही भागवलं. एक्स्ट्रा आम्हाला काही मजा करता आली नाही, पैसा साठवणूक करता आली नाही. ठीक आहे, पण आम्ही आमचं मस्त जगलो, ह्याच्या इतकं नाही तरी. तर त्यामुळे ती मुलाला काही केलं तर नवऱ्याला सांगते, काहीही झालं तरी ह्याला आपण शिकवायचं आहे, काही MSc करूया आपण त्याला. तिला असं सायन्सची खूप आवड होती. MSc करूया आपण त्याला. नवरा म्हणतो हो चालेल करूया हां. आणि मग ते खूप कष्ट करता, हा ओव्हरटाईम करतो ऑफिसमध्ये वगैरे आणि त्याला MSc करतो, फर्स्ट क्लास मिळतो त्याला. मग तो म्हणतो आई मी PhD करू का. हो बाळा, तुला जितकं शिकायचं तेवढं शिक, पैशाची काळजी करू ना, आम्ही आहोत दोघंजणं. आणि मग ते पैसे साठवतात आणि त्याला
PhD पण करतात, चांगली नोकरी लागते मोठ्या ह्याची. आणि मग होतं काय, भावाच्या मुलाचं लग्न असतं. लग्नाला हिचा मुलगा गाडी घेतो मस्तपैकी, वेगळा 2 BHK, त्या 3चा एवढे हे नव्हते, 2 BHKचा मस्त मोठा प्रशस्त ब्लॉक येतो. आणि मग त्याला कळतं, अरे वा, ताईची आपल्या परिस्थिती एकदम चांगली झालेली दिसते, वा वा वा. मग मुलाच्या लग्नाच्या वेळेला तो आवर्जून तिला नवरा बायको जातात आणि आमंत्रण करतात, यायचं हं, अहो ताई यायचं आहे हं, का आदल्या दिवशीपासून या, अमकं तमकं बराच आग्रह करतात. बरं येते. बहिणीची ओटी भरते आणि तिला पाठवते. लग्नाला ही काही जाते म्हणजे एकटी जाते, नवरा नाही, मुलं नाही, मुलगी नाही, एकटी जाते. साधीशी साडी नेसते आणि जाते. तर हां ये 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 ताई ये ताई ये, हाताला धरून तिला बसवतो वगैरे. ठीक आहे. मग लग्न लागतं मुलाचं. तर ही माझी बहीण म्हणून तो सगळ्यांची ओळख वगैरे अभिमानाने करून देतो. त्याच वेळेस सगळेजण तिच्या साडीकडे आणि असं बघतात, ती काही वाटून घेत नाही. आणि मग नंतर जेवायची पंगत बसते, तर ही लांब बसून राहते नसते. तर अगं ताई तू इथे बसायचं, तिकडे कुठे, अरे असू दे, जेवण काय ते आणि हे सारखंच आहे ना, मी बसते इकडे. ओके. तर नाही 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 ताई तू तिकडे बस मानाच्या पंक्तीमध्ये. अगदी पटकन त्या तोंडात येऊन गेलं. हो का, बरं. मग ती उठते त्या तिकडच्या लोकांमधनं, इथे पंक्तीत जाऊन बसते चांगल्या. आणि मग सगळं वाढलं जातं. आणि मग ती काय करते, आपल्या हातातले एक एक दागिने काढते. बांगड्या काढल्या, पानावर ठेवल्या, तोडे काढले, पानावर ठेवले, गळ्यातलं काढलं, पानावर ठेवलं, पाटल्या काढल्या, पानावर ठेवल्या. आणि असं त्यांना म्हटलं, हे घ्या, तुम्हाला जेवण वाढलेले, मनापासून जेवा, अगदी भरपूर जेवा. सगळेजण असं बघत राहतात. तर म्हणजे ताई हे काय करतेस तू वेळासारखं, अरे तू मला कुठे बोलवलं आहेस, माझ्या दागिन्यांना बोलवलं आहेस. त्यांना वाढलं, मी कसं खाणार त्यांचं अन्न, दागिन्यांना दिलं, मी त्यांना वाढते, काळजी करू त्यांच्यावर असं. आणि पुन्हा अजून नाटक करते, असं वाढते, हे वाढते, ती वाढते. तसं एक क्षणभर बघतो, आईबाबांकडे बघतो आणि आईबाबांना कळते मी बरोबर केलेलं आहे. मग ते त्याच्याकडे पण बघतात. आता म्हणतो, येतो ताई, अगदी लोटांगण घालतो, ताई माझं चुकलं, मागच्या वेळेला मी जे काय वागलो तुझ्याशी खरंच चुकलो, मला खूप मनाने, मोठी आहेस ना तू, मोठ्या मनाने मला माफ कर, मी असं करता कामा नाही होतं. तर ती म्हणते, बरं उठ, आता मी तुला माफ केलेलं आहे, मला काही हे नाही आहे. ते सगळे दागिने घालते, असं एक घास खाते आणि नमस्कार करून उठते. तर अगं ताई जेवण, हे तू मला बोललेलं नाहीस की नाही, जेवण मला नाही दिलेलं आहेस, दागिने नाही. त्यांचं त्यांनी खाल्लं, आता आम्ही निघतो. झालं, मस्त झालं लग्न. मी ह्याला, माझ्या भाच्याला मस्त आहेर दिलेला आहे, चांगल्यापैकी आशीर्वाद दिलेला आहे, अजून काय पाहिजे तुला माझ्याकडनं. जेवण काय रोजचंच आहे रे, त्याच्यात काही मोठं विशेष नसतं. ओके, मी निघते आता. तर बाळांनो, हे काय झालं सांगा, कळतं का तुम्हाला काय? भावानी बहीण गरीब असताना तिला बोलवलं नाही. जेव्हा तिच्या अंगावर दागिने चढले, बांगड्या, पाटल्या, तोडे, गळ्यात हार आले, चांगले हे आलं सगळं, तेव्हा त्याने तिला बोलवलं. खरी ती चांगली पैठणी, त्या काळात पैठणी खूपच हिट होती, पैठणी दिसून येऊ शकली असती, पण ती म्हणाली मला काही बोलायला नाही, आपण साधी कॉटनची साडी नेसली आणि गेले. कळलं? तर ती का केलं असं तिने, हे मला नाही आहे, हे माझ्या दागिन्यांना आहे, हा शो बिझनेस माझ्या दागिन्यांसाठी आहे, मग मी कशासाठी चांगलं जाऊ. दागिने ठेवले आणि निघाले. कळलं का तुम्हाला ह्याचा अर्थ? त्यामुळे आपण कुठेच सगळीकडे समभाव ठेवायचा, गरिबी नको, श्रीमंती नको, आपण सारे एकच आहोत. की मी आज 1000 रुपये कमवते म्हणजे मी श्रीमंत झाले, तर 100च कमावते तर गरीब, असं नाही आहे. त्याचं नशिबामध्ये त्याला तसंच लिहिलेलं आहे, म्हणून नाही एवढं कमावते, मला इतकं लिहिलेलं आहे, मी कमावते. तर कुठेही दुजाभाव आणू नका, कधी नको, सगळ्यांना सारखं वागवायचं. ओके, तरच आपल्या जीवनाचं खरं सार्थक आहे. चल बाय.